आणखी एक महत्त्वाची बातमी, विदर्भ श्रमिक कामगार संघटनेनं आक्रोश महामोर्चा काढलाय। नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली। महाराष्ट्र वीज कामगार संघासह रेल्वे, ऑटो कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, खासगी कंपन्यातील मिल मजदूर आणि इतर श्रमिक या आंदोलनात सहभागी झाले। तर काही मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन, कर्मचाऱ्यांना नोकरी सुरक्षेची हमी द्यावी, विद्युत मंडळातील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करावा, महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करावा, समान काम समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी करावी, या मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। भारतीय मजदूर संघाच्या वतीने विविध आयामाच्या वतीने जे आहे ते नागपुरात आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। विविध संघटना यात जे आहे ते सामील आहे। ऑटो रिक्षा असेल, कामगार संघटना, यासोबत जर बघितलं असेल तर विद्युत महावितरणातील महासंघ यांच्या वतीने जे आहे ते आक्रोश या आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर हा आंदोलन जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच आहे आंदोलन, कारण की सत्ता जर बघितलं असेल तर राज्यात केंद्रात भाजपची आणि त्याच संघटनेच्या वतीने जे आहे ते घरच्या आहेर दिलेलं आहे। आपल्यासोबत जे आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधूया। काय सांगाल, आपण ज्या आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, काय एका अर्थाने आपली मागणी आहे? एक्चुअली हमारी जो हमारे भारतीय मजदूर संघ की एक मांगनी है सभी ऑटो चालकों की तरफ से कि जो आए दिन बढ़ती एलपीजी गैस के लिए 55 रुपए से शुरुआत हुई गैस, आज लोगों ने 80, 90, 100, 110, 135 लोगों ने 150 रुपया तक लिए हुए। तो हमारी केंद्र सरकार और राज्य सरकार से एक मांगनी है कि इसकी एक मूल्य तय किया जाए। एलपीजी गैस का जो अधिकार है वो हम ऑटो चालकों का एक भव्य अधिकार है कि हम अपने हक के लिए मांग रहे हैं। किसी के दो रोजी रोटी से नहीं मांग रहे हैं, सरकार के जेब से नहीं मांग रहे हैं, ना ही किसी के हक से मांग रहे हैं। हमारा जो हक है, जो अब ऑटो चालकों को आपने हक दिया एक लागू, हाँ वो दिया हुआ है, एक मिनिमम जो रेट है वो तय किया जाए। कॅमेरामॅन मंगेश मोहिते सह तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।